निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे प्रभो, आपण इथे येणार आहात याचा संकेत मिळाला होता। आपले स्वागत आहे। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। हे गोरक्षनाथ आणि हे चरपटीनाथ। अहो भाग्य माझे, या जन्मात आपले दर्शन घडले। आपल्याविषयी इतके ऐकले आहे की आदराने आणि प्रेमाने ऊर भरून येतो। मी जे कार्य केलं आहे त्याविषयी इतक्या दुरूनही तुम्हाला कल्पना आहे। याचा अर्थ आपले तप हे मोठे आहे। मुनिवर, आपण आमच्यासाठी इथवर आलात याचा आनंद आहे। इथून पुढे गेल्यानंतर आश्रम आहे। आपली सगळेजण प्रतीक्षा करीत आहेत। या आश्रमात आपले स्वागत आहे। आसन ग्रहण करावे। चरपटीनाथ, आपणही आसन ग्रहण करावे। क्षमा असाल गुरु, सद्गुरु, हे समोर असताना आम्ही आसन ग्रहण नाही करत। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मी गोरक्ष आणि चरपटी आम्ही तिघे इथे येण्याचे संकेत तुम्हाला मिळाले आणि त्याप्रमाणे तुम्ही आमचे उत्तम स्वागतही केले। आता आम्ही इथे का आलो आहोत हे तुम्हाला सांगतो। मच्छिंद्रनाथांनी संजीवन समाधी घेतली
आणि त्यानंतर प्रत्येक नाथांनी आपापले स्थान ग्रहण करायला सुरुवात केली। चरपटीने इथे राहून नाथपंथाचे कार्य पुढे न्यावे यासाठी आम्ही इथे आलो आहोत। हे स्थान चरपटीने ग्रहण करावे अशी माझी इच्छा आहे। तुम्हालाही या कार्यात सहभागी व्हायचं आहे, त्यासाठी हे स्थान मी निवडले आहे आणि तुमची निवड केली आहे। श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्या कार्यात सहभागी आहोत असे मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो। चरपटी, आता हे स्थान तुझे आहे। हे स्थान ग्रहण कर। जशी आज्ञा गुरुदेव। ब्रह्मदेवापदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन नारायण अवतरला। चरपटी, परमशक्तीने तुला आशीर्वाद दिला। नाथपंथाचा ध्वज उंच फडकत राहील असे कार्य कर। होय गुरुदेव। आता आम्ही प्रस्थान करतो। गोरक्ष, आता दोन महत्वाच्या गोष्टी राहिल्या आहेत। एक म्हणजे जालिंदरनाथ संप्रदायाचे कार्य करत पुढे चालला आहे, त्याला त्याचं स्थान देणं, आणि दुसरं गहिनी खोल ध्यानात आहे, त्याला जाग करून भविष्यात एक मोठा संप्रदाय नवनाथ संप्रदायामधून तयार व्हावा यासाठी त्याला आदेश देणं। गुरुदेव, आपण आज्ञा करा, मी काय करावं? मी जालिंदरला भेट, त्याला त्याचं स्थान ग्रहण करायला देतो। तू गहिनीकडे जा। क्षमा असावी गुरुदेव, मी गहिनीकडे जातो, परंतु त्याआधी मला पशुपतीनाथांकडे जायचं आहे। तिथून काही अंतरावर सतत मला एक गुहा दिसते आहे। तिथे नाथ संप्रदायाचे एक स्थान तयार करून मी गहिनीला भेटेन गुरुदेव। चालेल, गहिनीला भेटल्यानंतर मला संदेश पाठव। होय गुरुदेव। शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम। हे पशुपतीनाथ, मी आपल्याकडे येतो आहे। आज तू जालिंदरनाथ म्हणून भ्रमण करतो आहेस, यानंतर जानपीर हे नाव, जानपीर हे नाव घे, जानपीर हे नाव घे।
भ्रमण करत जे जे कार्य मला करायचे होते ते सगळे कार्य मी करत आहे, परंतु मी कोणते स्थान ग्रहण करायचे आहे याचे संकेत मला अजूनही मिळालेले नाही. मी काय करू प्रभू? असाच कार्य करत मी पुढे जाऊ की आपण जे स्थान मला देणार आहात ते स्थान मी शोधू आणि त्याची प्रतीक्षा करू? मी काय करू गुरुदेव? मी सतलज नदीपर्यंत गेलो गुरुदेव. त्याआधी कानिफनाथांना त्यांचे स्थान ग्रहण करायला सांगितले. त्यानंतर भ्रमण करत करत नाथ संप्रदायाची जी शिकवण आहे, जे तत्व आहे ते लोकांना सांगत त्यांच्या समस्या सोडवत मी पुढे पुढे जात आहे गुरुदेव. याचा अर्थ मला माझे स्थान हवे आहे असा मुळीच नाही गुरुदेव. आपण जेव्हा जशी आज्ञा मला कराल त्याचा मी स्वीकार करेल गुरुदेव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम गुरुवे नमः. जालिंदर, मला समजलेलं आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते. मी तुझ्याकडेच येणार होतो. सगळ्या नाथांनी आपापला प्रदेश प्रांत आपापल्या कार्यासाठी वाटून घेतलेला आहे. त्यामागे गुरुकृपा आणि गुरु सद्गुरूंची आज्ञा आहे. तुलाही पूर्वेकडे चालत यायचे आहे. तुझे स्थान तुझी वाट पाहते आहे. गुरुदेव, या संपूर्ण देवभूमीत मी अखंडपणे भ्रमण केलेले आहे. अनेक प्रदेशात भ्रमण केलेले आहे. अनेक भाषा असलेली, वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असलेली माणसं मी पाहिली गुरुदेव. हा संपूर्ण प्रदेश पिंजून काढत असताना लोकांमध्ये नाथ संप्रदायाची शिकवणूक, त्यांचे तत्व रुजवणे हे खूप मोठे कार्य आहे गुरुदेव, आणि ते अखंड सुरू राहणार आहे. परंतु आपण जे स्थान मला ग्रहण करण्यासाठी देत आहात ते ग्रहण करताना मला आनंदच होणार आहे, कारण ते मूळ अधिष्ठान असणार आहे गुरुदेव. मूळ स्थान जिथून मी कार्य करण्यासाठी कुठेही जाईल आणि पुनश्च त्या स्थानावर परत येईल. तसेच अपेक्षित आहे. प्रत्येक नाथांनी स्वीकारलेले जे स्थान आहे तिथे कार्य करायचेच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सूक्ष्म देहाने अखंड कार्य करायचे आहे, आणि त्यासाठी कुठलीही सीमारेषा नाही. होय गुरुदेव. आणि गुरुदेव, माझी अशी इच्छा आहे की मी स्थान ग्रहण करत असताना तेव्हा आपण तिथे उपस्थित राहावे. जालिंदर, मी तिथे असेन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी संहितम नमामि. शांताकारं भजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वधारं गगनसदृशं
मेघवर्ण शुभांगम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीर्भिद्या नगम्यम नगम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोकैकनाथम। नेपाळ प्रांतातही नाथ संप्रदायाचं कार्य सुरू राहावं, वृद्धिंगत व्हावं म्हणून मी इथे स्थान ग्रहण करणार आहे। इथूनच नवीन साधक तयार व्हायला सुरुवात होईल, जे नाथ पंथाचं कार्य पुढे नेतील। परमशिष्य विचल गुरु भक्ती किमयाधार तु धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखपती। अग्निदेव आपण जालिंदर, तुझे स्थान दाखवण्याचे दायित्व माझ्यावर होते, म्हणून मी इथे आलो। हे स्थान ग्रहण कर। भविष्यात येवलेवाडीत जे स्थान आहे ते स्थान तुझे स्थान म्हणून प्रसिद्ध होईल। अग्निदेव, आपल्यामुळेच या पृथ्वीवर मी अवतार घेतला आणि आपल्यामुळेच आता स्थान ग्रहण करणार आहे। जालिंदर, तुझ्यावर गुरु सद्गुरु कृपा आहे म्हणून हे सगळं घडत आहे। आता तू हे स्थान ग्रहण कर। ये बस बस। माझ्या साक्षीने इथे अग्नी प्रज्वलित राहील। आदेश आदेश अलाखन रंजन। ही धुनी कायम अखंड प्रज्वलित राहो। या धुनीतील विभूती जो लावेल त्याच्या सर्व बाधा निघून जातील, त्याला सौख्य मिळेल, त्याच्यावर नाथ कृपा राहील, त्याच्यावर तुझी कृपा राहील। हे अग्निदेव, या भूमीत मी माझे कार्य सुरू करतो आहे आणि त्याच वेळेस आपणही इथे आलात। मला विशेष आनंद झाला अग्निदेव। शुभम भवतु, शुभम भवतु। तुझे कार्य यशस्वी हो।